नमस्कार, मी प्राध्यापक योगेश वानखेडे. यशोज्ञान फाउंडेशनच्या या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच ऑनलाईन चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चला पहा मित्रांनो, आपण रोज नवीन नवीन विषयाचे नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यासमोर घेऊन येतो आहे. MPSC असो, UPSC असो, कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा कोणताही विषय असो आणि कोणत्याही विषयातला कोणताही घटक असो, प्रत्येक घटकाची इत्तमभूत माहिती ठीक आहे ओके आणि ट्रिक्सनी तुम्हाला या यशोज्ञान फाउंडेशनच्या चॅनलवर मिळतात. आज आपण नवीन विषय घेऊन येतो आहेत रिझनिंग. ठीक आहे ओके. रिझनिंग विषयातला नवीन घटक आहेत आणि त्या घटकाचं नाव आहे मित्रांनो परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. ठीक आहे ओके. आता परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन हा घटक UPSC, MPSC राज्यसेवा, MPSC कंबाईन, SSC, रेल्वे, पोस्ट ऑफिस, एवढंच नाही तर टेट, TET आणि एवढंच नाही तर पोलीस भरती सारख्या 12वीच्या बेसवर आधारित सर्वच परीक्षांमध्ये म्हणजेच आजच्या तारखेला क्लास 4 किंवा क्लास 1 काही जरी बनायचं असेल मित्रांनो, तरी सुद्धा तुम्हाला हा घटक परम्युटेशन कॉम्बिनेशन हा तुम्हाला आला पाहिजे. फार महत्वाचा आहे, फार महत्वाचा आणि फार सोपा आहे मित्रांनो. बघा लक्षात घ्या, फार सोपा हा घटक ज्याला आपण परम्युटेशन म्हणतो, कॉम्बिनेशन म्हणतो. आता परम्युटेशनचं या ठिकाणी एक थोडक्यात फॉर्म्युला दिला आहे आणि कॉम्बिनेशनचा पण फॉर्म्युला दिला आहे. ओके, चला आता आपण सुरुवात करूया. परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन कशा प्रकारे प्रश्न विचारतात आणि कशा प्रकारे सोडवायचं. ठीक आहे ओके. गणित मित्र प्राध्यापक योगेश वानखेडे असल्यानंतर गणित या विषयाची भीती बाळगण्याची गरज नाही मित्रांनो, कारण की गणित मित्र हा तुम्हाला गणिताशी मैत्री करून देतो आहेत आणि असं म्हणतात की ज्याची गणिताशी मैत्री त्यालाच नोकरीची खात्री आहे. म्हणजे आपल्याला नोकरी 100% मिळणार आहे, कारण गणित हा विषय आपला मित्र बनणार आहे. चला बघा, सर्वात पहिले मांडणी व जुळवणी. आता मांडणी म्हणजेच परम्युटेशन आणि जुळवणी म्हणजेच कॉम्बिनेशन. मांडणी म्हणजेच काय? परम्युटेशन. परम्युटेशनला मांडणी म्हणतात आणि कॉम्बिनेशन म्हणजे जुळवणी. ओके, मग आता काय करायचं काय समजून घ्या. बघा लक्षात घ्या, या घटकावरील प्रश्न हे मांडणीशी संबंधित असतात. बर, शब्दातील अक्षरांची मांडणी करायची असेल तर अक्षराची करायची. ठीक आहे ओके. ज्याला आपण आता याला काय म्हणतात समोर हे पाहणार आपण. बघा लक्षात घ्या, मांडणी अक्षरांची करायची किंवा वस्तू व व्यक्तीचे गट तयार करण्याच्या पद्धतीशी निगडीत प्रश्न असतात. म्हणजे अक्षरांची मांडणी करणे, वस्तू किंवा व्यक्तींचे गट तयार करणे या संबंधित हे प्रश्न या घटकावर असतात. मग त्याच्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा पहिला फॅक्टोरियल नोटेशन. फॅक्टोरियल म्हणजेच काय? आता बघा लक्षात घ्या, समजून घ्या फॅक्टोरियल कशाला म्हणतात. चांगल्या प्रकारे लक्षात घ्या, फार सोपा आहे मित्रांनो. बघा लक्षात घ्या, फॅक्टोरियल इथं म्हटलंय n फॅक्टोरियल, बरोबर आहे. n फॅक्टोरियल आता मी इथे या साईडला घेतोय. n फॅक्टोरियल याचा अर्थ काय होतो? n म्हणजे होते एकूण. सर्वात पहिले n म्हणजे एकूण. या फॅक्टोरियलचा अर्थ काय होतो? ओके, फॅक्टोरियलचा अर्थ होतो n इंटू चिन्ह नसते म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असते. n गुणेला n मायनस 1 गुणेला पुन्हा गुणेला n मायनस 2 पुन्हा गुणेला n मायनस 3. ओके, असं कुठपर्यंत करायचं मित्रांनो? असं n मायनस n पर्यंत करायचं. n म्हणजे एकूण. ओके, फॉर एक्झाम्पल n घेऊ 4 फॅक्टोरियल. ओके, n ची व्हॅल्यू घेतली 4. मग आता n ची व्हॅल्यू घेतली 4, मग 4 गुणेला 4 मायनस 1 किती होते मित्रांनो? पाहू आपण नंतर करायचं आहे 4 मायनस 2. ओके, 4 मायनस 2. ठीक आहे ओके. नंतर करायचं आहे 4 मायनस 3. ओके, त्यानंतर n मायनस n म्हणजे यस सर 4 मायनस 4. चला याला सॉल्व करू. बघा लक्षात घ्या, 4 चिन्ह नसते म्हणजे गुणाकार चिन्ह आहे. 4 गुणेला ओके 4 मायनस 1 किती होते? 3. यस, 4 मायनस 1 होते 3. चला बघा लक्षात घ्या, तुमच्या लक्षात येऊन राहिलं. फारच सोपं आहे. 4 मायनस 1 झाले 3 गुणेला पुन्हा चिन्ह नाही गुणेला 4 मायनस 2 किती झाले 2. यस, इंटू 4 मायनस 3 किती झाला 1 गुणेला. आता 4 मायनस 4 आणि एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, परम्युटेशन कॉम्बिनेशन मध्ये 4 मायनस 4 म्हणजे 0 आणि 0चा अर्थ होतो 1. शून्याचा अर्थ किती? 1. म्हणजे शून्याला 0 पकडायचं नाही, शून्याला 1 पकडायचा. मग 4 मायनस 4 इथं किती होत आहे? 0 आणि शून्याला किती पकडतो आपण? 1. ओके, म्हणजे याचं उत्तर किती येणार आहे? 4 त्रिक 12, 12 दुने 24, 24 एक 24, 24 एक 24 म्हणजे उत्तर आलं मित्रांनो किती? 24. 24 आन्सर येईल. हे याचं फॅक्टोरियलचं, फक्त फॅक्टोरियल आपण पाहतोय. फार सोपं आहे मित्रांनो. बघा लक्षात घ्या. चला आपण सुरुवात करतोय. आपण येऊ आपल्या विषयावर म्हणजे आपल्या घटकावर. बघा लक्षात घ्या, सर्वात पहिला टॉपिक परम्युटेशन. आता परम्युटेशन म्हणजेच काय? परम्युटेशन म्हणजे ते मांडणी. आता मांडणी कशाची करायची?
मांडणी करायची अक्षरांची. मग कशा प्रकारे करायची? परमुटेशन म्हणजेच अक्षरांची मांडणी, दॅट इज कॉल्ड अरेंजमेंट. अरेंज करायचं आहे. काय करायचं? अरेंज. मग अरेंज करायचं त्यासाठी फॉर्म्युला दिलाय मित्रांनो परम्युटेशनचा. परम्युटेशनचा फॉर्म्युला NPR इक्वल्स टू n फॅक्टोरियल डिवाइड बाय n मायनस आर, म्हणजेच n फॅक्टोरियल भागेला n मायनस आर. फॉर एक्झाम्पल घेतो मी, बघा लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल या n ची व्हॅल्यू घेऊ सपोज 4. ओके सर म्हणाल 4च घेता का? हा चला ठीक आहे. ओके तुमची इच्छा, दुसरं काय घेऊ? ओके 5, n ची व्हॅल्यू 5, 5p r, r घेऊ सपोज. n म्हणजे एकूण आणि r म्हणजे त्यापैकी. आता 5 पैकी सपोज मी घेतो 3. किती घेतले? 3. मग याचा फॉर्म्युला कशा प्रकारे आहेत? n फॅक्टोरियल. बरं n फॅक्टोरियल म्हणजे 5 फॅक्टोरियल भागेला n मायनस आर. n म्हणजे 5, r म्हणजे 3, 5 मायनस 3. ओके फॅक्टोरियल, 5 मायनस 3 फॅक्टोरियल. चला बघा सॉल्व करू. कशा प्रकारे करायचं? या फॅक्टोरियलचा अर्थ या 5ला आपल्याला उतरवत आणायचं. कसं आणायचं? उतरवत. सांगा 5 गुणेला किती? 4, 4 गुणला किती? 2, 3, 3 गुणला किती? 3च्या पेक्षा कमी 2, 2 गुणला किती? 1. ओके ठीक आहे. खाली काय? 5 मायनस 3, 5 मायनस 3 किती? 2, 2 फॅक्टोरियल, 2 फॅक्टोरियल. या 2 फॅक्टोरियलचा अर्थ काय होते मित्रांनो? 2 सर 2 गुणला 1 होते. फॅक्टोरियल म्हणजे आम्हाला उतरवता आणायचं आहे. बरोबर आहे. मग सांगा आता खालचे 2 1 कटले कटले. ठीक आहे. ओके राहिले काय रे? सांगा. यस 5 चोक 20, 20 त्रिक 60. सर 60 उत्तर येईल. म्हणजे कळलं? परमुटेशन कशाचा फॉर्म्युला? परमुटेशन 60 उत्तर आलं. ठीक आहे. ओके कळलं मित्रांनो? हे झालं परमुटेशनचा फॉर्म्युला NPR म्हणजेच n फॅक्टोरियल भागेला n मायनस आर फॅक्टोरियल. फार सोपा आहेत मित्रांनो, बघा लक्षात घ्या. हे झालं परमुटेशन. परमुटेशन कधी करायचं म्हटलं? ज्या वेळेस मांडणी करायची असेल, म्हणजे अरेंज करायचं असेल, एकच गोष्ट अरेंज करायची आहे, त्यावेळेस परमुटेशन करायचं. त्यानंतर आहेत मित्रांनो कॉम्बिनेशन. काय आहेत? कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन म्हणजे जुळवणी. आता जुळवणी करणे. जुळवणी करणे म्हणजे नेमकं काय करणे? बघा लक्षात घ्या. कॉम्बिनेशन म्हणजेच वस्तू अथवा व्यक्तींचे गट पाडण्याची. गट पाडायचे आहेत. काय पाडायचे? गट. गट म्हणजे ग्रुप होते. काय होते? ग्रुप. वस्तू अथवा व्यक्तींचं, वस्तूंचं किंवा व्यक्तींचं गट पाडायचे आहेत. बरोबर आहे. पाडण्यासाठी पद्धती होय, म्हणजेच डिफरंट ग्रुप ऑफ सिलेक्शन. यस कॉम्बिनेशन म्हणजे ग्रुप ऑफ सिलेक्शन. जिथं 2 किंवा 2 पेक्षा जास्त वस्तूचा व्यक्तीचा विचार करत आहेत तिथे असते कॉम्बिनेशन म्हणजेच ग्रुप ऑफ सिलेक्शन. आणि जिथे एकाचा विचार केला जात आहेत अक्षरांचा, तिथे असते मित्रांनो परम्युटेशन म्हणजेच होते जुळवणी, सॉरी मांडणी. परम्युटेशन म्हणजे मांडणी म्हणजे अरेंजमेंट आणि कॉम्बिनेशन म्हणजे होतेच जुळवणी म्हणजेच ग्रुप ऑफ सिलेक्शन. मग आता परम्युटेशनचा फॉर्म्युला पाहाला. आता पाहायचा आहे कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला. कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला NCR n फॅक्टोरियल भागेला r फॅक्टोरियल. इथे फॉर्म्युला चेंज झाला, हे तर सेमच आहे. r फॅक्टोरियल गुणेला n मायनस आर. ठीक आहे. ओके सपोज फॉर एक्झाम्पल मित्रांनो आताच्या याच्यात घेऊ. ठीक आहे. ओके n ची व्हॅल्यू घेतो 5, n ची व्हॅल्यू घेतली 5. ओके r ची व्हॅल्यू घेतो 3. किती घेतले? 3. ठीक आहे. ओके हां चला सॉल्व करू. कसं? हां n म्हणजे एकूण झाले 5 फॅक्टोरियल. ठीक आहे. ओके भागेला r फॅक्टोरियल. r किती घेतले? 3. ओके फॅक्टोरियल भागेला सॉरी गुणेला n मायनस आर म्हणजेच 5 मायनस किती झाले? 3. ओके चला याला सॉल्व करू ना मित्रांनो. आपण याला सॉल्व करून देऊ. खूप सोपं आहे. आता 5 फॅक्टोरियल म्हणजे काय होते? हां 5 गुणेला 4 गुणेला 3 गुणेला 2 गुणेला 1. मी सांगितलं की उतरवत आणायचं आहे. ठीक आहे. ओके याला उतरवलं. मग राहिले काय इकडे? 3 फॅक्टोरियल गुणेला 5 मायनस 3. 5 मायनस 3 किती मित्रांनो? 2. यस सर 2 फॅक्टोरियल. ओके आता बघा लक्षात घ्या, समजून घ्या. इथे काय करायचं? 2 फॅक्टोरियलचा अर्थ काय होतो? 2 गुणला 1, 2 गुणला 1, 2 गुणला 1 कटले. पण 3 कटणार नाही, कारण की 3 हे ओपन आहे आणि 3 हे लॉक आहे. लॉक कशाने? फॅक्टोरियल. 3 लॉक म्हणजे 3 गुणिला 2 गुणला 1. 3 गुणला 2 गुणला 1 किती होते? 6 होते. म्हणजेच याला असं लिहिता येईल 5 गुणेला 4 गुणेला 3 भागेला 3 फॅक्टोरियल म्हणजे 3 गुणेला 2 गुणेला 1. आता कापता येईल. 3 कटले. 3 कटले. 2चा भाग जाईल का? हो सर जातो. 2 दुने 4. ओके काय राहिले? 5 दुने 10. समजलं मित्रांनो? म्हणजे हे झालं कॉम्बिनेशन. फक्त 2 फॉर्म्युले पाहिले आहेत, 2 गोष्टीचे कन्सेप्ट केले आहेत. परम्युटेशन म्हणजेच काय आणि कॉम्बिनेशन म्हणजे काय. परम्युटेशन म्हणजे तुम्हाला सांगितलं की अरेंज. जेव्हा एक गोष्ट अरेंज करायची असेल तर त्यावेळेस परम्युटेशनचा फॉर्म्युला वापरायचा.
आणि परमुटेशन फॉर्म्युला मी याच्या आधीच सांगितलं, n फॅक्टोरियल डिवायडेड बाय n मायनस आर फॅक्टोरियल. n म्हणजे एकूण, r म्हणजे घ्यावायचे. त्यानंतर दुसरा कॉम्बिनेशन, जिथे वस्तू किंवा व्यक्तींचे गट तयार करायचे, गट 2 2 चा 3 3 2 पेक्षा जास्त, ओके, गट तयार करायचे, म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये ग्रुप ऑफ सिलेक्शन म्हणतो. जिथे ग्रुप बनवायचे आहेत दॅट इज कॉल्ड कॉम्बिनेशन. आणि कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला मी आताच सांगितला आहे, n फॅक्टोरियल भागेला r फॅक्टोरियल गुणेला n मायनस आर, आणि सॉल्व्ह करून दिलं आहे. हे झालं मित्रांनो, इथपर्यंत फक्त आपलं बेसिक झालं परम्युटेशन आणि कॉम्बिनेशनचं. चला आता आपण सुरुवात करू. याच्यावर प्रश्न कशा प्रकारे विचारल्या जातात आणि आम्हाला सोडवायचे कसे आहेत. जवळपास मित्रांनो शेवटपर्यंत पहा, जवळपास 25 प्रकारचे याच्यामध्ये क्वेश्चन दिले आहेत. आणि मी म्हणतो महाराष्ट्रातला सर्वात मोठा परम्युटेशन कॉम्बिनेशन हा व्हिडिओ होऊन जाईल. पूर्ण ऑल क्लिअर, ऑल कन्सेप्ट क्लिअर, काहीच भानगड राहणार नाही. कोणता क्लास लावायची गरज नाही मित्रांनो, कुठे रुपये खर्च करायची गरज नाही. पैकीच्या पैकी मार्क मिळेल, एकेका मार्काने नोकरी जाते. येणारी राज्यसेवा आपल्याला क्रॅक करायचे, PSI क्रॅक करायचे मित्रांनो, सर्व परीक्षा क्रॅक करायच्या. चला क्रॅक 1. मग परीक्षा जर क्रॅक करायची आहे मग आपल्याला क्रॅक 1 पाहू. बघा त्यातला पहिलाच प्रश्न आहे, अजित या शब्दातील सर्व अक्षरे एकदाच वापरून. हा महत्वाचं बघा, लक्षात घ्या मित्रांनो, महत्वाचा पॉईंट काय, सर्व अक्षर एकदाच. आता जसा हा शब्द वापरला एकदाच, आणि तुम्हाला सांगितलं एक एक म्हणजे काय होते, अरेंज करणे. एक एक म्हणजे काय करणे, अरेंज करणे. आणि जेव्हा अरेंज करावं लागतं, जेव्हा काय करावं लागते, अरेंज करावं लागतं, त्यावेळेस त्याला परम्युटेशन म्हणतात. काय म्हणतात, परम्युटेशन. आणि 2 फॉर्म्युले फक्त पाठ करून ठेवायचे, परम्युटेशन आणि कॉम्बिनेशनचे. मग आता आपल्याला माहिती आहे की अरेंज करायचं, एवढं क्लिअर झालं कारण की सरांनी सांगितलं की एक एक म्हणजेच अरेंज करणे. ओके, मग आम्हाला परम्युटेशनचा फॉर्म्युला पण सरांनी सांगितला होता की n फॅक्टोरियल, ओके, p r फॅक्टोरियल, ओके, इक्वल्स टू n फॅक्टोरियल भागेला n मायनस आर फॅक्टोरियल. ओके, सरांनी हे इथपर्यंत आम्हाला सांगितलं, मला माहिती आहे. आणि सरांनी हे पण सांगितलं आहे की n म्हणजे एकूण. चला आता मग अजित या शब्दातील सर्व अक्षरे, किती अक्षरे आहे, 1 2 3 4. अजित मध्ये 4 अक्षर आहेत. किती अक्षर आहेत, 4. ओके, म्हणजेच ठीक आहे. ओके, n झाला 4 फॅक्टोरियल भागेला n मायनस आर. मग 4 पैकी किती अक्षर घ्यायचे आहेत, सर अजित सॉरी, ठीक आहे. ओके, चला बघा लक्षात घ्या, सरांनी सांगितलं की n म्हणजे एकूण आणि r म्हणजे घ्यावायचे. मग आता आम्हाला 4 पैकी किती अक्षर घ्यायचे आहेत, यस सर सर्वच अक्षर घ्यायचे आहेत. हो, 4 पैकी 4 घ्यायचे आहेत, म्हणजे 4 मायनस 4. 4 मायनस 4 मित्रांनो किती होते, 0. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की 0 चा अर्थ होतो 1. 0 चा अर्थ होतो 1 झाला. मग याला सॉल्व्ह करून टाकू. 4 फॅक्टोरियलचा अर्थ 4 गुणेला 3 गुणेला 2 गुणेला 1, ओके, भागेला 1. ओके, यांचा गुणाकार 4 त्रिक 12, 12 दुने 24, 24 एक 24, 24 भागेला 1 किती होते, सर 24 होते. प्रश्न पहिला आन्सर आला 24. त्यानंतर मित्रांनो प्रश्न दुसरा पाहायचा आपल्याला. बघा लक्षात घ्या कशा प्रकारे करायचा प्रश्न दुसरा. प्रश्न पहिला सर्वांना समजला असेल, आय होप, ठीक आहे. ओके, समजला असेल तरी कमेंट करा, नसेल समजला तरी कमेंट करा, ठीक आहे. ओके, आता प्रश्न दुसरा कसा लक्षात घ्या. स्वीटी या शब्दातील सर्व अक्षरे एकदाच वापरून एकूण किती शब्द तयार होतील. आता बघा लक्षात घ्या, शब्द कोणता आहे, स्वीटी. कोणता आहे, स्वीटी, SWEETY. ओके, चालेल, ठीक आहे. ओके, मग आता या स्वीटी, स्वीटी SWEETY. चला सांगा बरं किती अक्षर आहेत, 1 2 3 4 5 6. सर 6 अक्षर आहेत. बरं, एकूण अक्षरे 6 म्हणजे काय झालं, 6 फॅक्टोरियल, ठीक आहे. ओके, सर्व अक्षरे एकदाच वापरायचे आहेत. बरं, सर्व अक्षर एकदाच वापरायचं आहे सर, म्हणजे याचा अर्थ 6 फॅक्टोरियल. आणि एकदाच म्हणजे सर आम्हाला अरेंज करायचं म्हणजे परम्युटेशन आहेत. ओके, म्हणजे 6 फॅक्टोरियल म्हणजे 6 डिवाइड बाय 6 मायनस 6 म्हणजे 0च होणार आहे. म्हणजेच या ठिकाणी 6 फॅक्टोरियल वरचं राहणार आहे. ओके, मग आता अक्षर आहे 6, मग एकदाच वापरायचे. मग बघा लक्षात घ्या, स्वीटी मध्ये ई डबल आहेत. ई कसा आहे, डबल. ई आलाय 2 वेळा. ई कशा आल्या आहेत, 2 वेळा. ई 2 वेळा आले म्हणून काय करायचं, आपल्याला अक्षर एक अक्षर एकदाच वापरायचं, परंतु ई या ठिकाणी 2 वेळा आलेला आहे.
ई किती वेळा आलाय 2 वेळा, म्हणजे 2 फॅक्टोरियल. तर 2 फॅक्टोरियलचं या ठिकाणी काय करायचं मित्रांनो, हे 6 फॅक्टोरियल करायचं भागेला 2 फॅक्टोरियल करायचं, भागेला 2 फॅक्टोरियल. कारण की ई 2 वेळा आलाय म्हणून 2 ने भागितलं मित्रांनो. मग याला सॉल्व्ह करू. हा 6 इंटू उतरवत नाहीचं 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 भागेला 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 इंटू 1. ओके 2 1 2 1 कॅन्सल, 2 1 2 1 कॅन्सल. आन्सर काय येईल मित्रांनो, 6 पंच यांचा गुणाकार 6 पंचे 30, 30 चौक 120, 120 त्रिक 12 त्रिक 36, 360. सर उत्तर आलं 360. आहे का ऑप्शन मध्ये? सर आहे का? सर पहिलं नाही, सर दुसरं नाही, यस सर तिसरा आन्सर आहेत. ओके यस आम्ही जिंकलायत, आम्हाला आन्सर आलेला आहेत. प्रश्न झाला दुसरा मित्रांनो, ठीक आहे. ओके त्यानंतर बघा लक्षात घ्या, प्रश्न तिसरा पाहू आपण. प्रश्न तिसरा फार सोपा आहे की कठीण आहे हे पहिले पाहून घेऊ ना, ठीक आहे. ओके पाहिल्यानंतर ठरवा लागेल सोपा आहे की कठीण आहे. सर प्रश्न तिसरा, उत्कृष्ट गाणाऱ्या 8 मुलांच्या गटातून 5 मुले, हा मुलं किती आहेत 8, घ्यायचे किती आहेत 5. सर 8 पैकी 5 घ्यायचे आहे. आतापर्यंत आम्ही एक 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 करत होतो, तर आम्ही परमुटेशन वापरलं होतं, कॉम्बिनेशन नाही वापरलं होतं, कारण इथं अरेंज करायचं होतं. परंतु इथं आम्हाला 8 मुलांपैकी 5 मुलं गायन स्पर्धेसाठी निवडायचे आहेत. म्हणजेच सर आम्हाला ग्रुप बनवायचा आहे, आणि ज्या ठिकाणी सर ग्रुप ऑफ सिलेक्शन असते सर त्या ठिकाणी आम्ही कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला वापरू. यस अगदी बरोबर, ठीक आहे. ओके मग कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला आहे सर आमच्याजवळ n फॅक्टोरियल c r फॅक्टोरियल. मग हा फॉर्म्युला जर पूर्ण करतो म्हटलं तर सर असा प्रकारचा आहे n फॅक्टोरियल भागेला r फॅक्टोरियल गुणेला n मायनस r फॅक्टोरियल. ओके हा कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला आहे सर, बरोबर आहे, ठीक आहे अगदी बरोबर आहे, तुमचं काही चुकलेलं नाहीये. बघा लक्षात घ्या. मग काय करू आपण, हा चला n म्हणजेच काय एकूण, n म्हणजे एकूण, एकूण किती मुले 8, यस इथे लिहायचे 8, ठीक आहे. ओके r म्हणजे काय, त्यापैकी 8 मुलांपैकी किती मुलं घ्यायचे आहेत सर 5 मुलं घ्यायचे आहे. चला घेतले 5 मुलं, 5 फॅक्टोरियल गुणेला n मायनस r म्हणजे 8तून किती गेले रे 5 गेले, ठीक आहे. ओके 8तून 5 गेले. चला 8 फॅक्टोरियल भागेला 5 फॅक्टोरियल गुणेला 8 मायनस 5 किती होते सर 3 फॅक्टोरियल होते. चला आता याला आपण ओपन करू. हा 8 फॅक्टोरियल म्हणजेच 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. ओके ठीक आहे. ओके भागेला किती आहे रे 5 फॅक्टोरियल, 5 फॅक्टोरियल, 5 फॅक्टोरियल म्हणजे आता काय करायचं याच्यामध्ये बघा लक्षात घ्या. हे गणित जर आपलं लेंदी जर होत असेल याला अजून थोडक्यात करण्यासाठी काय करायचं मी शॉर्टकट मध्ये सांगतोय की एखादी स्टेप कशी स्किप करता येईल. आता वरती 8 फॅक्टोरियल खाली आहे 5 फॅक्टोरियल. आता काय करायचं या 8 फॅक्टोरियलला 5 पर्यंतच ओपन करून टाकायचं. चालेल 5 पर्यंत ओपन करून टाकायचं. हा 8 गुणेला 7 गुणेला 6 गुणेला 5 क्लोज. 5 ला काय केलं क्लोज डिवाइड बाय 5 फॅक्टोरियल, ठीक आहे. ओके 5 ला क्लोज इंटू 3 फॅक्टोरियल 3 ला क्लोज. आता खालच्या आणि वरचे कटत असते. खाली आहे 5 फॅक्टोरियल वरती आहे 5 फॅक्टोरियल कटले. खाली राहिले काय 3 फॅक्टोरियल. 3 फॅक्टोरियल म्हणजेच काय होते यस सांगा बरं कोणतरी सर 3 गुणेला 2 होते गुणेला 1 होते. 3 दुने 6, 6 1 6, खाली 6 वरती 6 कटले का यस सर खालचे 6 वरचे 6 कटून गेले. मग काय राहिले ना वरती 8 गुणेला 7, 8 7 किती होते 56. मित्रांनो आहे का ऑप्शन सर पहिलं नाही आहे. ओके दुसरं 48 हा तिसरं सर 56. समजलं मित्रांनो प्रश्न क्रमांक तिसरा फारच सोपा आहे आलं लक्षात. त्यानंतर चला पहा आता क्रॅक तिसरा आपण सॉल्व्ह केलाय उत्तर आलं आपलं 56. क्रॅक 3 नंतर मित्रांनो क्रॅक 4 म्हणजे चौथा प्रकारात आपण पाहू. बघा लक्षात घ्या कशा प्रकारचा आहे तर एकदम सोपा आहे की एकदम कठीण आहे. यस अमित या शब्दातील सर्व अक्षर एकदाच सर्व अक्षर एकचदा वापरायचं आहेत सर. एकदा वापरायचं अक्षरांचं म्हणजे अरेंज करायचं आहेत. अरेंज करायचं म्हणजे सर आम्हाला परमुटेशन वापरायचं आहेत. सर्व अक्षर किती आहेत रे चला बघा मोजू आपण 1 2 3 4 सर 4 अक्षर आहेत म्हणजे 4 फॅक्टोरियल n. 4 पैकी 4 वापरायचे आहेत म्हणजे 4 मायनस 4 किती झाले सर 0, ठीक आहे. ओके मग 4 फॅक्टोरियल 4 गुणेला 3 गुणेला 2 गुणेला 1
भागेला किती होते 4 - 4 0, ठीक आहे ओके. आणि 0 फॅक्टोरियलचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं. चला यांचा गुणाकार करू. 4 ओके यांचा गुणाकार, हां 4 त्रिक 12, 12 दुने 24, 24 एक 24. आणि या 0 फॅक्टोरियलचा अर्थ या परमिटेशन कॉम्बिनेशन मध्ये येतो 1, म्हणजे 24/1. मित्रांनो किती आलं 24. यस अमित. आता तुम्ही काय करायचं, तुमचं स्वतःचं नाव पाहायचं, त्याचे किती शब्द तयार होतील याच प्रकारे हे करून पाहायचं. बघा लक्षात घ्या. क्रॅक कितवा, क्रॅक 4 मित्रांनो. क्रॅक 4 नंतर आता आपण पाहू क्रॅक 5. चला बघा, पाहू सोपं आहे की कठीण आहेत. सर ड्रीम्स या शब्दातील सर्व अक्षरे एकदाच वापरून सर्व स्वर एकत्र असतील. हां बघा किती मजेशीर प्रश्न आहेत. बघा लक्षात घ्या. आहे काय ड्रीम्स 1 2 3 4 5 6 6 अक्षर आहेत. ओके कंडिशन काय, ड्रीम्स या शब्दातील सर्व अक्षरे एकदाच वापरायचं आहे. म्हणजेच काय करायचं, अरेंज करायचं आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी अरेंजमेंट असते अक्षरांची त्या त्या ठिकाणी परमुटेशन हा फॉर्म्युला वापरायचा. आणि परमुटेशनचा फॉर्म्युला तुम्हाला माहितीच आहे. बघा लक्षात घ्या. सर्व अक्षरे एकदाच वापरून सर्व स्वर, हा कंडिशन ही आहे. स्वर म्हणजे व्हॉवेल्स. ओके सांगा बरं व्हॉवेल्स किती आहे रे इंग्लिश ग्रामर मध्ये. सर 5 आहेत. कोणते कोणते, A-E-I-O-U. यस A-E-I-O-U हे 5 स्वर आहेत इंग्रजी ग्रामर मध्ये. आणि या 5 पैकी या ड्रीम्स मध्ये किती आहे पहिले पाहून घेऊ. चला बघा किती आहेत. सर एक E आहेत, सर दुसरा A आहेत, म्हणजे 2 व्हॉवेल्स आहेत. ओके आणि त्या व्हॉवेल्सला आपल्याला एकत्र ठेवायचं जवळ, त्यांना वेगळं होऊ द्यायचं नाही. बरं चला ठीक आहे ओके. ते जर सोडून दिला आपण, ठीक आहे ओके, मग आता आपल्याजवळ काय उरते बघू. लक्षात घ्या. ठीक आहे ओके त्याला आपण सोडून देऊ. मग आता आपल्याजवळ काय ड्रीम्स. ओके ठीक आहे ओके. D-R व्हॉवेल्सला वेगळं ठेवू. ओके D-R E सोडला, A सोडला, काय आहेत यम. ओके आणि यस. आणि व्हॉवेल्स एकत्र ठेवायचे आहेत E आणि A, यांना एकत्र ठेवू. बघू ना आपण किती अक्षर होते तर. ठीक आहे ओके 1 2 3 4 5 अक्षर झाले मित्रांनो. किती अक्षर 5. चला बघा लक्षात घ्या. एकूण अक्षरे 5, एकूण अक्षरे 5. काउन होते किती 7, पण ठीक आहे ओके त्या 7 पैकी 2 व्हॉवेल्स त्यांना सोबत ठेवायचं, म्हणजे त्यांना बंच ठेवायचं. त्याचा बंच, तो बंच फिरेल इकडून इकडे तिकडून इकडे, शेवटी जाईल, मागे जाईल, पुढे जाईल, समोर येईल, मदत येईल, तो बंच फिरेल. मग अक्षर एकूण अक्षरे 5 म्हणजे 5 फॅक्टोरियल. आपला फॉर्म्युला आहे परम्युटेशन, कारण की सर्व अक्षर एकदा वापरायचं आहे परम्युटेशन. ठीक आहे ओके. आणि परम्युटेशनचा फॉर्म्युला आहे मित्रांनो NPR फॅक्टोरियल. ठीक आहे ओके. हां म्हणजेच 5 फॅक्टोरियल भागेला 5 - 5. सर्व अक्षर एकदाच वापरायचं आहेत. ठीक आहे ओके. बघा लक्षात घ्या. 5 फॅक्टोरियल म्हणजेच 5 गुणेला 4 गुणेला 3 गुणेला 2 गुणेला 1. ओके 5 - 5 किती होते 0 फॅक्टोरियल. ओके यांचा गुणाकार 5 चौक 20, 20 त्रिक 60, 60 दुने 120, 60 दुने 120, 120 भागेला 0 म्हणजे 1. आन्सर येईल मित्रांनो किती 120. 120 आन्सर आलं, म्हणजेच 120 शब्द तयार होतील. क्रॅक 5वा प्रकार. त्यानंतर मित्रांनो बघा लक्षात घ्या. 5व्या प्रकारानंतर प्रकार 6वा पाहू. बघा एकदम सोपा आहे प्रकार 6वा. ठीक आहे ओके. प्रकार 6वा काय म्हणते, एक्स्ट्रा या शब्दातील सर्व अक्षरे एकदाच वापरून असे किती शब्द तयार होतील की ज्यामध्ये स्वर मात्र जवळ जवळ नसतील. याच्या आधीच्या प्रश्नामध्ये जवळ जवळ असतील विचारलं होतं. ठीक आहे ओके. आता आपल्याला पाहायचं आहे स्वर जवळ जवळ नसतील. बघा कशा प्रकारे सॉल्व करायचं. सर्वात पहिले पाहू एक्स्ट्रा या शब्दातील. सर्वात पहिले एक्स्ट्रा किती शब्द आहेत, किती अक्षर आहेत, 1 2 3 4 5. ओके एक्स्ट्रा मध्ये एकूण अक्षरे किती झाले 1 2 3 4 5. किती आहेत 5. बरं 5 आहेत म्हणजेच याला पहिले एकूण अक्षरे 5, मग त्याचे एकूण शब्द बनते किती पाहू. म्हणजेच 5 अक्षर म्हणजेच किती 5 फॅक्टोरियल. किती फॅक्टोरियल 5 फॅक्टोरियल. बरं ठीक आहे ओके. आता एकूण अक्षरे 5 फॅक्टोरियल झाले. मग याला सॉल्व करू. 5 फॅक्टोरियल भागेला. ठीक आहे ओके. म्हणजे त्याला सॉल्व करू 5 गुणेला 4 गुणेला 3 गुणेला 2 गुणेला 1. ओके भागेला 5 - 5 0 फॅक्टर म्हणजे 1. ओके याला सॉल्व करू. 5 चौक 20, 20 त्रिक 60, 60 दुने 120. यस सर
120 शब्द बनेल. किती बनेल? 120. आता 120 शब्द बनेल, पण आता त्याच्यामध्ये असे किती शब्द तयार होतील की ज्यामध्ये स्वर मात्र जवळजवळ नसतील. आता एक काम करू ना आपण, स्वर जवळजवळ नसतील विचारलाय तर आपण स्वर जवळ असतीलचं पहिले काढून घेऊ. आता मला सांगा एकूण मध्ये कोण आहेत? एकूण मध्ये कोण आहेत? एकूण शब्द किती झाले आपले? ठीक आहे, ओके 120. आता एकूण शब्द ठीक आहे, ओके एकूण शब्द झाले आपले 120. एकूण मध्ये कोण आहे? जवळ असतील वाले पण आहे आणि नसतील वाले पण आहे. तर एक काम करून स्वर जवळ असतीलचे पहिले काढून घेऊ. स्वर जवळ असतील. हा चला, आता स्वर कोणत्या याच्यात? एक आहे ई हा स्वर आहेत. ओके, कोणता अजून? ए हा स्वर आहे. दोन स्वर आहेत, त्यांना जवळ ठेवू. मग राहते कोण रे? एक्स टी आर. ओके, मग स्वर कोणते आहेत? ई आणि ए, यांना जवळ ठेवायचं आहे. मग राहिले किती? 1 2 3 आणि हा एक 4. यस सर, 4 फॅक्टोरियल. 4 फॅक्टोरियल म्हणजेच 4 गुणेला 3 गुणेला 2 गुणेला 1. 4 त्रिक 12, 12 दुने 24. सर 24. किती? 24. आता 24 आन्सर येईल का? नाही, 24 पण आन्सर येणार नाही. मग आता आम्हाला काय करायचं आहे बघा, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके समजून घ्या. आता ज्यांच्यामध्ये स्वर मात्र जवळजवळ नसतील हे आम्हाला विचारलं आहे. ठीक आहे, ओके. मग याच्यात काय करायचं बघा, लक्षात घ्या. 120 एक्स्ट्रा एकूण अक्षर आहेत. ई एक्स टी आर ए. ओके, एकूण शब्द किती झाले? 120. स्वर जवळजवळ असतीलचे किती झाले? 1 2 3. ओके, आणि एक 4 फॅक्टर म्हणजे 4 त्रिक 12, 12 दुने 24. ठीक आहे, ओके. आता या 24 पैकी मित्रांनो काय करायचं? मग मला सांगा या 120 पैकी आता एक्स्ट्राचा आपण पाहतोय. ठीक आहे, ओके. आता 5 120 स्वर जवळजवळ नाहीत असे शब्द आता जवळजवळचे आले आपले 24. पण याच्यात काय करायचं? सर्वात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये हीच आहे, बघा लक्षात घ्या. आता यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की स्वर जवळजवळ नसतील. आता एक एक्स्ट्राचे 4 शब्द, 4 चे 24 शब्द झाले. मग याच्यामध्ये काय आहेत? ई आणि ए. ई आणि ए ला आपल्याला फिरवायचं आहे. ई आणि ए सुरुवातीला येऊ शकतो, इथे येऊ शकतो, इथे येऊ शकतो, इथे येऊ शकतो, कुठे कुठे जाईल. मग 24 शब्दामध्ये ई ए ला सोबत आपल्याला किती ठिकाणी ठेवता येईल बघा. आता ई ए जवळजवळ. ठीक आहे, ओके. म्हणजेच काय करायचं? हे जे 24 आहेत हे 24, या 24 गुणेला मित्रांनो 2 करायचं. किती करायचं? 2. 24 गुणेला 2 किती झाले? 48. म्हणजेच मित्रांनो याचे 48 बनेल. किती बनेल? 48. काऊन? कारण की ई एचा जो बंच आहे तो आपण फिरवतोय इकडून इकडे, इकडून इकडे, इथे येईल, इथे येईल, इथे येईल. 48. एकूण शब्द किती झाले? 120. मग आता एकूण मध्ये जवळजवळ असतील, त्याच्यामध्ये जवळजवळ एकूण मध्ये असतील पण आहे आणि नसतील पण आहे. मग स्वर जवळजवळ असतीलचा आन्सर आला किती? 48. मग या एकूण मधून जवळ असतील वाले जर मायनस केले आपण, जवळ असतील जर मायनस केले तर काय येणार आहे? सर जवळ नसतील. एकूण किती आहे? 120 मायनस 48. 120 मधून 48 गेले. यस सर, किती राहते? सर 72 राहायला पाहिजे. यस, आन्सर किती आला मित्रांनो? 72. ओके, समजलं? चला ओके, ठीक आहे. चला पहा, क्रॅक 6 नंतर आपण क्रॅक 7 पाहतोय मित्रांनो. बघा लक्षात घ्या, क्रॅक 7 काय एकदम सोपा आहे. क्रिकेट या शब्दातील सर्व अक्षरे. बरं, पुन्हा शब्द वापरलाय सर्व. जिथं सर्व अक्षरे असं म्हटलं, अक्षरे म्हटलं आणि एकदाच म्हटलं, एकदाच हा शब्द आला समजायचं की सर परम्युटेशन आहेत. काय आहेत? परम्युटेशन. एकदाच वापरायचं म्हणजे अरेंज करायचं आहे, परम्युटेशन. क्रिकेट या शब्दातील सर्व अक्षरे एकदाच वापरून असे किती शब्द तयार होतील की ज्यांच्यामध्ये स्वर जवळ असतील. याच्या आधीच मी तो प्रकार घेतलाय, तरी पुन्हा हा थोडासा शब्द वेगळा आहे. क्रिकेट. आता मला सांगा, लिहून घेऊ आपण. ठीक आहे, ओके. CR. ठीक आहे, ओके. CR. आय ला सोडून देऊ कारण ह्या स्वर आहेत. ई ला सोडून देऊ कारण की हा पण स्वर आहेत. ठीक आहे, ओके. CR CKT. ओके, आणि IE याला सोबत ठेवू. IE याला सोबत ठेवू. ठीक आहे, ओके. आता काय होईल बघा, लक्षात घ्या मित्रांनो. पाहू आपण. 1 2 3 4 5 आणि एक 6. किती? 6. ओके, 6 फॅक्टोरियल झालं इथपर्यंत. एकूण शब्द बनणार आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये
त्याच्यामध्ये आय ई कसं आहे, आय ई दोन अक्षर आपल्याला एकत्र बंच करून तो फिरवायचा आहे. इथे येईल, कधी 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 सुरुवात येईल, कधी मधात येईल, कधी दुसरा क्रमांक येईल. तो किती प्रकारे फिरतो. आय आणि ई किती अक्षर आहे, दोन अक्षर आहेत, म्हणजे 2 फॅक्टोरियल. किती फॅक्टोरियल, 2. पण याच्यात एक अडचण अशी आहे मित्रांनो, बघा लक्षात घ्या. आपण हे जे आहेत बरं याला पहिले सॉल्व्ह करून घेऊ. ठीक आहे, ओके, याला सॉल्व्ह करून घेऊ. बघा म्हणजे 6 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल किती प्रकारे होईल तर बघू आपण. ठीक आहे, ओके. हां सांगा 6. आता याच्यात बरं इथंच लिहून घेतो शॉर्टकटमध्ये, काही तुमचा वेळ घेत नाही. आता हे झालं 6 शब्द, 2 स्वर, त्याच्यामध्ये अल्टरनेट येणार आहे, प्लेस बदलणार आहेत. पण त्याच्यामध्ये एक अडचण अशी आहे की सर्व अक्षर एकदा वापरायचं, एकदा पुन्हा याला गोल राऊंड करतो, सर्व अक्षर एकदाच वापरायचं आहे. परंतु इथे सी डबल आहेत, सी कसे आहेत, डबल. आणि जेव्हा एखादी अक्षर दोनदा असतो त्यावेळेस तो डिवाइड मध्ये चालला जातो. ओके, सी किती वेळा आहेत, 2 वेळा आहेत. सी 2 वेळा आहेत, म्हणजे किती फॅक्टोरियल मित्रांनो, 2 फॅक्टोरियल. 6 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल, कारण की सी 2 वेळा आहे म्हणून डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल. 2 फॅक्टोरियल कॅन्सल, काय कॅन्सल. राहिले काय आता 6 फॅक्टोरियल. 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 यांचा गुणाकार. 6 पंचे 30, 30 चौक 120. थोडक्यात लिहिलो. हा गुणिला 3 दुने 6, हे इथपर्यंत गुणाकार झाला 120. 3 दुने 6, 6 एक 6, 120 सकम. आता 120 सकम नसन येत तर 12 सकम म्हणायचं. 12 सकम 72, 72 वर 1 0. सर उत्तर 720. पहिला ऑप्शन रॉंग सर, चौथा ऑप्शन रॉंग सर, तिसरा ऑप्शन रॉंग सर, दुसरा ऑप्शन राईट सर. आम्हाला समजलं. ठीक आहे, ओके. हा झाला मित्रांनो भाग 1 परम्युटेशन कॉम्बिनेशनचा क्रॅक 7. असे टोटल 25 प्रकार आहेत मित्रांनो. प्रत्येक प्रकार व्हेरायटीचा आहे, नवीन मिळणार आहेत. त्याच्यामुळे हा भाग पहिला आता आपण पाहूयात. भाग दुसरा लगेच खालीच आहेत. ठीक आहे, ओके. ते तुम्ही चेक करून घे जा. ठीक आहे, ओके. आणि या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गणित आणि बुद्धिमत्ता कोणत्याही फॉर्म्युला वापरता एकदम सोप्या पद्धतीने, एकदम मोफत मध्ये पूर्ण महाराष्ट्र देणारे एकमेव चॅनल म्हणजेच यशोज्ञान फाउंडेशन. या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून तुमचं भरभरून प्रेम द्या मित्रांनो. चला भेटूया दुसऱ्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.